श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून सर्वत्र पवित्र आणि मंगलमय वातावरण झाले आहे. आणि आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. हा दिवस माता शक्तीचं तिसरं रूप म्हणजेच माता चंद्रघंटा देवीची या दिवशी पूजा केली जाते. आणि तिसरी माळ देखील चंद्रघंटा मातेला समर्पित आहे. आणि आज आहे नवरात्रीतील सर्वात मोठा मंगळवार. आणि आजचा देवी मातेचा शुभ रंग आहे लाल. आणि हा रंग देवी मातेला अतिशय प्रिय आहे. तर आज झेंडूची फुलं, गोकर्णीची फुलं या फुलांची माळ देवी मातेला अर्पण करायची आहे. मंगळवार हा देवी मातेला समर्पित वार असल्यामुळं आपल्याला आज नवरात्रीतील या सर्वात मोठ्या मंगळवारी देवीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे, जी वस्तू ठेवल्यामुळं आपल्यावरची जी सर्व संकट आहे, दुःख आहे, बाधा आहे किंवा कोणतीही अडचण असेल किंवा कौटुंबिक वाद असतील, भांडणं असतील, तर ती सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला या मंगळवारी देवीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे. त्याचबरोबर हा उपाय करत असताना अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे. जो उपाय केल्यानं आपल्या मुलांची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे. कोणतंही कार्य मुलांनी करायला जावं तर त्यामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे, करिअरमध्ये त्यांची प्रगती होणार आहे. आणि यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या पतीची देखील भरभराट होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. तर यासाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे आणि आपल्याला देवीजवळ कोणती वस्तू ठेवायची आहे, तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता आपण जाणून घेऊया की देवीजवळ आपल्याला कोणती अशी वस्तू ठेवायची आहे की जे वस्तू ठेवल्यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे. तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसरी माळ ही देवी चंद्रघंटा मातेला समर्पित आहे. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी जे देवी चंद्रघंटा मातेचे पूजन करायचे आहे. तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. यानंतर व्रताचा संकल्प करून आपल्याला देवी मातेची पूजा करायची आहे. तसेच आपल्याला सप्तशतीचा पाठ देखील करायचा आहे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना आपल्याला पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत. पिवळा रंग हा देवी मातेला अतिशय प्रिय रंग आहे. तसंच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य आपण या दिवशी अर्पण करायचा आहे. त्याचमध्ये आपल्याला खीर किंवा बर्फीचा आवर्जून ठेवायचे आहे. खीर किंवा बर्फी या ज्या वस्तू आहेत तर त्या देवीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे आपण नैवेद्य म्हणून या गोष्टी अर्पण करू शकतो. त्याचबरोबर आपण या देवी मातेला मध देखील अर्पण करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण या दिवशी देवी मातेची उपासना करायची आहे, आरती करायची आहे. आणि हे सर्व करत असतानाच आपल्याला देवीजवळ आता एक वस्तू ठेवायची आहे. तर आता ही वस्तू कोणती ठेवायची आहे, तर आपल्याला या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर लाल रंगाचे कापड घ्यायचं आहे. आणि या कापडामध्ये आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 वेलची घ्यायच्या आहेत आणि 1 सुपारी घ्यायची आहे. आणि हे सर्व या लाल रंगाच्या कापडावरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि आपण हे जे कापड घेत असू तर हे वस्त्र नवीन असावे याची आपण काळजी घ्यायची आहे. आपण जुनं किंवा खराब झालेलं मळकट असं वस्त्र घ्यायचं नाही, तर नवीन लाल रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे, कापड घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती ह्या 3 वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण जी सुपारी घेतलेली आहे तर त्या सुपारीवर आपण हळदीने आणि कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढल्यानंतर आपण या ज्या सुपारी आहे आणि 2 वेलची आणि 2 लवंग आहे तर याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही एक पोटली बनवायची आहे. आता ही पोटली बनवून झाल्यानंतर आपण ही आपल्या देवी मातेच्या चंद्रघंटा मातेच्या चरणावरती अर्पण करायची आहे. आणि अर्पण करत असताना आपली मग कुठलीही समस्या असेल, अडचण असेल किंवा कोणतंही कार्य आपलं जर सिद्धीस जात नसेल किंवा घरामध्ये जर कौटुंबिक वाद असतील, कोणतंही कारण असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल, पतीची भरभराट होत नसेल, प्रगती होत नसेल, तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना किंवा संकट या देवी मातेजवळ आपल्याला अगदी मनापासून बोलायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली देवी मातेच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे. आता ही अर्पण केल्यानंतर आपण या एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे. मग ते कमळाचं असेल तर अतिशय उत्तम होईल. परंतु जर तुम्हाला लाल रंगाचं कमळाचं फूल जर नाही भेटलं तर लाल रंगाचं एखादं कोणतंही गुलाबाचं फूल किंवा कोणतंही लाल रंगाचं असेल तर ते फूल आपल्याला या देवी मातेला देवी मातेच्या चरणावरती या पोटलीसोबत अर्पण करायचं आहे. तर कारण की आज आहे
मोठा मंगळवार आणि देवीचा शुभ रंग आला आहे लाल आणि म्हणूनच आपल्याला हे लाल रंगाचं फूल देखील आपल्याला देवी मातेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर ही 9 दिवस आपल्याला ही पोटली या देवी मातेच्या चरणाजवळच ठेवायची आहे. आपण सकाळ संध्याकाळ देवी मातेची पूजा अर्चा करत असताना ही या पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर नवमी झाल्यानंतर नवमीच्या दिवशी आपल्याला ही काय करायची पोटली घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी आपला पैसा धनदौलत किंवा आपल्याजवळ काही जे असेल धन म्हणजे पैसा अडका असेल तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी हे ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आणि ही पोटली ठेवल्यानंतर आपण एखाद्या जर शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर ते शुभ कार्य जर म्हणजे कोणतं कार्य करायला जात असाल आणि ते जर कार्य जर सिद्धीत जात नसेल किंवा सतत अडथळे येत असतील तर त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे तर याच्यामधील ज्या वेलच्या आहेत तर त्या वेलच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या खिशामध्ये ठेवायच्या आहेत किंवा पर्समध्ये ठेवायच्या आहेत. आणि किंवा तुमचं जर कोणतं कोर्टाचं काम असेल किंवा कोणतंही वादाचं काम असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही ज्या याच्यातील ज्या वेलच्या आहेत तर त्या तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत. आणि हा जर उपाय केला तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा जो शत्रू असतो तर त्याची प्रत्येक चाल ही अपयशी ठरते. आणि त्यामुळं आपल्याला कोणत्याही कार्यासाठी जात असताना किंवा कोणतं शुभ कार्य करण्यासाठी जरी जात असाल तर देखील ह्या वेलच्या आपल्यासोबत ठेवायच्या आहेत. आणि नंतर घरी आल्यानंतर पुन्हा आपण ज्या ठिकाणी वेलच्या अगोदर ठेवल्या होत्या ज्या लाल कपड्यामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जे आपण कमळाचं जे फूल वाहिलेलं आहे लाल फूल वाहिलेलं आहे तर ते वाहत्या पाण्यात आपण विसर्जित करू शकतो किंवा आपल्या झाडामध्ये देखील आपण हे फूल नेऊन ठेवू शकतो. त्याचबरोबर आता आपल्याला मुलांवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर या नवरात्रीच्या मोठ्या मंगळवारी आपल्याला आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती व्हावी, त्यांचं कोणतंही काम असू द्या, कोणतंही शैक्षणिक असू द्या किंवा करिअरमध्ये असू द्या तर ते पूर्णत्वास जावं यासाठी आपल्याला आईनं मुलांवरून 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या मुलांवरून ओवाळायच्या आहेत. आता ओवाळायच्यात म्हणजे आपण ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला या आपल्या मुलांवरून मग तो मुलगा लहान असो अगदी मोठा असो किंवा कितीही अगदी तो नोकरी करत असेल तरी देखील आपल्याला आईनं आपल्या मुलावरून ह्या लवंगा ओवाळायच्या आहेत. आणि ओवाळून झाल्यानंतर आपली जी देवी माता बसलेली आहे घटस्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी आपण देवीच्या चरणावरती आपल्याला या 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे, त्याच्या करिअरमध्ये त्याच्या अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये त्याची प्रगती व्हावी, त्याचं कोणतंही कार्य हे सिद्धीत जावं, त्याचबरोबर आपल्या पतीची देखील भरभराट व्हावी म्हणून आपल्याला ही गोष्ट आपल्याला देवी मातेजवळ बोलायची आहे, ही प्रार्थना देवीजवळ करायची आहे. आणि ह्या लवंगा देवी मातेच्या चरणाजवळ ठेवल्यानंतर आपण ज्या वेळेला घरामध्ये कापूर जाळत असतो आरती झाल्यानंतर आपण घरामध्ये कापूर जाळून फिरवत असतो तर त्यावेळेला या ज्या 2 लवंगा आहेत तर या लवंगा घ्यायच्या आहेत देवीच्या चरणाजवळच्या आणि या कापरामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आणि या घरात जाळायच्या आहेत आणि पूर्ण घरामध्ये याचा आपल्याला धूर करायचा आहे. यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती पसरलेली असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल किंवा एखाद्यानं जर आपल्या घरावर जर बाधा केली असेल किंवा जर घरामध्ये जर सतत कटकटी आजारपण या जर गोष्टी होत असतील तर या सर्व गोष्टी दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला या नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहावी आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी यासाठी आपल्याला या लवंगा या कापरामध्ये जाळायच्या आहेत. आणि हा धूर पूर्ण घरामध्ये गेल्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल तर ती घराबाहेर निघून जाते आणि कधीही आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत नाही. तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. आणि आपल्याला हा उपाय या नवरात्रीच्या मोठ्या मंगळवारी म्हणजेच मंगळवारीच आपल्याला करायचा आहे आणि या उपायाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देवी मातेची उपासना केली, आराधना केली आणि असा हा उपाय केला तर देवी मातेची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे आणि देवी मातेच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे, पतीची भरभराट होणार आहे, प्रत्येक कार्यात तुम्हाला यश प्राप्ती होणार आहे. आणि अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. मी आज जे सांगितलेले जे 2 उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही आवर्जून तुमच्या घरी करा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.